नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSNमध्ये विचारला जाणारा प्रश्न आय बँक, त्याच्याशी रिलेटेड आपण टॉपिक बघूया. तर आय बँकचं कसं आहे, ह्या ज्या नोट्स मी जी काढलेली आहे तर तुमच्याकडे जे मी जी सांगितली तेही फॉलो करू शकता. त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जर तुमच्या ट्विटरने दिलेले जे नोट्स असतील तेही फॉलो करू शकता. अजून तुमच्याकडे माहिती असेल तीही ॲड करू शकता याच्यामध्ये, ठीक आहे. पण सर्वात प्रथम म्हणजे ज्या नोट्स तुमच्या नर्सिंगच्या टीचरने दिलेल्या असतील त्या फर्स्ट फॉलो करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओला नाही सांगितलं तरी पण गरजेचं आहे. ते लोक खूप परफेक्टली तुम्हाला सांगू शकतात, ठीक आहे. तर आय बँकचंही असंच आहे. तुमच्याकडे जर बुक्समध्ये असलेला जो टॉपिक आहे आय बँक तो असेल तर तो फर्स्ट फॉलो करणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर मला जेवढी माहिती आहे आय बँकबद्दल रिलेटेड ते मी तुम्हाला सांगते. तर आय बँकमध्ये काय, त्याची डेफिनेशन बघूया. जो मला जर परफेक्ट डेफिनेशन माहीत असेल तर तीही तुम्ही लिहू शकता. तर ज्या संस्थेमध्ये जिवंत माणसांचे काढून घेतलेले डोळे जतन करून ठेवण्याची आणि गरजेनुसार पुरवण्याची व्यवस्था असते तिला नेत्रपिढी असे म्हणतात. म्हणजे याची व्याख्या आहे ही तुम्हाला आय बँकमध्ये अशी लिहायची आहे की ज्या संस्थेमध्ये जिवंत माणसाचे काढून घेतलेले डोळे जतन करून ठेवण्याची आणि गरजेनुसार पुरवण्याची व्यवस्था असते तिला नेत्रपिढी असे म्हणतात किंवा आय बँक असे म्हणतात. तर नेत्रपिढीबद्दल थोडंसं आपण माहिती बघूया. तर दान केलेले डोळे मृत्यूनंतर काढून नेत्रपिढी सुरक्षित ठेवले जातात आणि नंतर नेत्रहीनांना दृष्टी देण्यास हे डोळे उपयुक्त ठरतात. मृत व्यक्तीचे डोळे दान करण्यासाठी जवळच्या नातेवाईकांची संमती नेत्रपिढीस लवकरात लवकर कळवाव्यास पाहिजे. मृत्यूनंतर 6 तासाच्या आत डोळे काढले तरच ते उपयुक्त ठरतात. मृत्यूनंतर 6 तासाच्या आत डोळे काढले पाहिजेत आणि डोळे काढण्यासाठी नातेवाईकांची संमती असली पाहिजे. डोळ्यामध्ये कॉर्निया जो आहे तो स्टोअर केला जातो काढून. तर ती पण खूप हार्डली एक अर्ध्या तासाची प्रोसेस असते. तर ते मेडिकल, आता तुम्हाला जर मुद्दे लिहायचे असेल तर ते मेडिकल ऑफिसर असतात ते लोक जाऊन ते किंवा डोळे काढतात. ते लोक 20 मिनटाची हार्डली प्रोसिजर असते आणि हे संशोधनासाठी सुद्धा वापरले जातात डोळे. नुसतं फक्त लोकांसाठी म्हणजे नेत्रहीन लोकांनासुद्धा आणि संशोधनासाठी वापर होतो. नेत्रपिढीचा उद्देश काय आहे तर ते बघा. दान केलेले डोळे मृत्यूनंतर काढून नेत्रपिढी सुरक्षित ठेवले जातात. जे लोक दान करतात त्या लोकांना दान केलेले डोळे मृत्यूनंतर काढून नेत्रपिढी सुरक्षित ठेवले जातात. नंतर नेत्रहीनांना दृष्टी देण्यास हे डोळे उपयुक्त ठरतात. म्हणजे ज्यांना दान केलेले असतात ते सुरक्षित ठेवले जातात आणि नेत्रहीन जे लोक आहेत ज्यांना दिसत नसलेल्या लोकांना हे नंतर उपयुक्त ठरतात. नेत्रपिढीमध्ये कॉर्निया जतन केला जातो. याच्या रोपणामुळे अनेक अंधांना दृष्टी प्राप्त झालेली आहे. नेत्रपिढीमध्ये कॉर्निया आहे तो स्टोअर केला जातो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे अनेक अंध लोकांना दृष्टी प्राप्त झालेली आहे. नेत्रदान कोण करू शकतो त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी. तर मरणाची वेळ माहीत असावी लागते, कारण मरणानंतर 6 तासाच्या आत डोळे काढून घ्यावे लागतात. म्हणजे मरणाची वेळ त्या व्यक्तीची माहिती असायला पाहिजे. मरणानंतर 6 तासाच्या आत डोळे काढून घ्यावे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे कोणत्याही प्रकारच्या सांसर्गिक आजाराने मरण आलेले नसावे. कोणत्याही प्रकारचा सांसर्गिक रोग आहे त्याच्याने मरण आलेले नसावे. तिसरा मुद्दा आहे व्यक्ती HIV किंवा एड्स बाधित नसावी. चौथा मुद्दा आहे 26 आठवडे नंतरच्या गर्भापासून पुढे किती वयाच्या व्यक्तीचे नेत्ररोपण शस्त्रक्रियेसाठी चालतात. तर 26 आठवडे नंतरच्या गर्भापासून पुढे किती व्यक्तीचे नेत्र रोपण शस्त्रक्रियेसाठी चालतात, ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा आहे नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीस नैसर्गिक मृत्यू आलेला असावा. उदाहरणार्थ कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक मृत्यू, उदाहरणार्थ जर आपण घेतलो तर अपघात, सर्पदंश, आत्महत्या इत्यादी कारण या सर्वाचा पोलीस केसमध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर मृत्यूचा दाखला प्रमाणित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेला असतो. मृत्यूचा दाखला हा प्रमाणित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेला असतो. नेत्रपिढीत डोळे स्टोअर कसे करतात तर प्रत्येक कॉर्नियाला एक अद्वितीय ओळख क्रमांकासह लेबल केले जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर नेत्रपिढी दातापासून प्राप्तकर्त्यापर्यंतच्या ऊतीचा मागोवा घेऊ शकतो. तिसरं आहे कॉर्निया किंवा जास्तीत जास्त 14 दिवसांसाठी द्रावणात संरक्षित केले जाऊ शकतात. आणि चौथा आहे एका दृष्टी नसलेल्या व्यक्तीस ह्याच्यामुळे दृष्टी मिळते, ठीक आहे. तर अशा प्रकारे लवकरात लवकर 6 ते 14 दिवसात म्हणजे कॉर्निया त्या लोकांना आपल्याला हे करायचं आहे, लोकांना दान करायचं आहे.
तो 14 दिवसांसाठी जास्तीत जास्त राहू शकतो. 6 दिवसांच्या आत म्हणजे आपल्याला तो त्या व्यक्तीस किंवा डोनरपर्यंत आपल्याला पोचवायचा असतो. इतकीच जी माहिती आहे मला ती मी सांगितलेली आहे. तुमच्याकडे अजून काही माहिती असेल तर ती तुम्ही ॲड करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा अजून छान माहिती असेल तीही ॲड करू शकता. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा, कारण बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेला आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.